बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पनवेलचा पाणी प्रश्न फार बिकट अवस्थेत आहे. या संदर्भात आपण नवी मुंबई महानगरपालिकेत आलो होतो. काय सांगाल याबद्दल? आम्ही पनवेल महानगरपालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत अत्यंत पाण्याची टंचाई निर्माण झालेली. या संदर्भात आम्ही महानगरपालिकेमध्ये निवेदन दिलं होतं. पनवेल महानगरपालिकेमध्ये आयुक्तांना भेटून समस्याबद्दल चर्चा केली होती. त्याच्यानंतर आम्ही सिडकोमध्ये गेलो. सिडकोमध्ये सुद्धा आम्हाला काही सांगितलं. नवी मुंबई महानगरपालिकेने 20 MLDचा आम्ही कोटा मागितला, तो दिला नाही. त्यामुळे तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्यांना भेटायला जावा. आम्ही रितसरप्रमाणे कायद्याच्या नियमाप्रमाणे आम्ही महानगरपालिकेचे जे महापौर आहेत त्यांनासुद्धा पत्र दिलं होतं. महापौर आहे का आम्हाला अजून पत्राद्वारे बोलवलं नाही. म्हणून आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे भेटायला गेलो. व एकनाथजी शिंदेसाहेबांनी आम्हाला सांगितलं आमचे तिथे जे विरोधी पक्षनेते जे चौगुलीजी त्यांना तुम्ही भेटा, ते तुम्हाला आयुक्तांकडे घेऊन जाऊन काहीतरी मार्गदर्शन करत द्या. नाही दिलं तर मी त्याच्यावर पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला काय उपाययोजनेबद्दल मार्गदर्शन द्यायला सांगतो. अशा पद्धतीने ते स्वतः आमच्याशी चर्चा केली. व आता आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पनवेलच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी सन्माननीय विजयजी चौगुले साहेब स्वतः बोलले एक आयुक्ताची आम्ही मिटिंग नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी तुम्हाला एक मिटिंग घेऊन देतो आणि त्यावेळी आम्ही त्याबद्दल तुम्हाला पाणी पनवेल महानगरपालिका कसे मिळेल याबद्दल पॉझिटिव्ह प्रमाणे निर्णय घेऊ असे बोलले. यासाठी आमचे गटनेते केतनजी घरात बघत होते, पुन्हा हरीशजी केनी होते, पुन्हा तुषारजी पाटील होते, पुन्हा जाधव. अशा पद्धतीने नगरसेवक गटनेते मिळून आम्ही पाणी सोडवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेची समस्या सोडवण्यासाठी आम्ही त्या लोकशाहीमध्ये ज्या दिलेल्या आहेत त्या लोकशाहीच्या सगळ्या पायऱ्या आम्ही पुढे पुढे करत चाललेलो आहोत. शेवटी आमचा संयम सुटणार आहे. ही तुम्हाला सर्व पाणी हा कलंबुली सर्कलवरून नवी मुंबई महानगरपालिकेला येतोय. हा नवी मुंबई महानगरपालिका येणारा जो वाक आहे तो आम्ही 100% फिरवणार आहोत. एक विशिष्ट तारीख देणार आहोत. त्या दिवशी नवी मुंबई महानगरपालिकेकडे जो पाणी येतो तो पाणी आम्ही बंद करणार आहोत आणि पनवेलचे ताण भोगण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कारण का पनवेलला कोरडा घसा ठेवून आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेकडे पाणी देणार नाही. या भूमिकेला आम्ही स्पष्ट आहोत.